हे माय ब्युटिफुल पीपल, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार. आत्ता मी सध्या माहेरी आहे. डिलिव्हरीसाठी मी इथे आलेली आहे, हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. मोठा व्लॉग जरी शेअर केला नसला तरी मिनी व्लॉग थ्रू मी तुमच्यासोबत सर्व काही शेअर करते. आणि त्यामध्ये मी शेअर केलेलंच होतं की मी 7व्या महिन्यापासूनच माहेरी आलेली आहे. सो सर्व काही डिटेलमध्ये एखाद्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी शेअर करेल की मी का 7व्या महिन्यापासून माहेरी आली आणि का इकडे डिलिव्हरी करते. सर्व काही तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे. पण त्याआधी हा आजचा व्हिडिओ. आज माझा भाऊ येणार होता, जसं की तुम्ही बघितलंच तो आलेला आहे घरी. तर तो राहतो शिरपूरला आणि तो आता मला भेटायला येणार होता. सो त्याची डिमांड होती की तुझ्या हाताचीच बिर्याणी मला खायची आज, तर तुझ्या हाताची बिर्याणी बनवून ठेव. आणि तेच काम करायला मी आता इथे लागलेली होती. त्याने जसंही मला सांगितलं की तुझ्या हाताची बिर्याणी खायची आहे, सो मम्मीने आणि बहिणीने त्याला सांगितलं की तिला कशाला किचनमध्ये उभं करतोय, आम्ही करून देतो तुला. पण त्याला माझ्याच हाताची बिर्याणी खायची होती, म्हणून म्हटलं चला आज मी त्याला बनवून देते. आणि त्याच्यासाठी आज स्पेशल मी इथे चिकन बिर्याणी बनवत होते. बघा, भाऊ छोटा असला ना की तो लाडोबाच असतो आणि माझा भाऊ माझ्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. सो माझ्यासाठी तो एकदम लाडाचा आहे. सो तो जे सांगतो ते मी करूनच देत असते. थोडंसं चिकन मी इथे शिजायला ठेवलेलं होतं. आता चिकन शिजेल तोवर मी त्याला इथे कलिंगड कट करून दिलं आणि त्याला थोडंसं मीठ वगैरे लावून अशा प्रकारे रेडी करून दिलं. आणि मग पुन्हा बिर्याणीची तयारी करायला घेतली. आणि बघा, मला पण प्रेग्नन्सीमध्ये ना कामं करायला खूप आवडतं, कारण प्रेग्नन्सीमध्ये ॲक्टिव्ह राहणं खूप गरजेचं असतं. आराम करायचा असतो तो आफ्टर डिलेवरी. सो त्यामुळे ना मी कुठल्या ना कुठल्या कामामध्ये ॲक्टिव्ह असते. जसं की तुम्हाला प्रत्येक माझ्या मिनी ब्लॉगमध्ये दिसतं की मी काही ना काही काम करतच असते. बसून राहायला मला अजिबात आवडत नाही. मला काही ना काही काम काढून ते काम करायला खूप आवडतं. आणि मग आज मला हे मोठं स्वयंपाकाचं काम लागलं. तर मला आधीपासून जेवण बनवायला खूप आवडतं. माझ्या रेसिपीज वगैरे तुम्ही सर्व काही बघतातच, त्यामुळे मग मला ती आवड आहे आणि मी खूप आवडीने त्याच्यासाठी ही बिर्याणी जी आहे ती इथे रेडी करत होती. माझ्या कृष्णाला ही बिर्याणी आवडतेच, म्हणून म्हटलं चला सर्वांनाच ही बिर्याणी होऊन जाईल. आता एकसारखं किचनमध्ये उभं राहणं काही माझ्याने पॉसिबल नसतं, म्हणून थोडीशी मदत बहिणीची घ्यावी लागते आणि दोघी मिळून आम्ही किचनमधलं काम संपवतो. सो चला, अशा प्रकारचा हा छोटासा व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर केला. आय होप की तुम्हाला खूप आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचं असंच खूप सारं प्रेम माझ्यावर असू द्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.